सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस दरासंदर्भातील महत्त्वाची बैठक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी येत्या 30 नोव्हेंबर रोजी FRP सह अधिकचा दर जाहीर करण्याचे कारखानदारांनी आश्वासन दिल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप सुरू होऊन 20 दिवस उलटूनही अद्याप ऊस दर जाहीर करण्यात आलेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर 14 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली। जे कारखानदार अनुपस्थित होते त्यांची बैठक सोमवारी 17 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। शेतकरी संघटनांकडून केंद्र शासनाच्या FRP दरानुसार आणि उपपदार्थातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार करूनच ऊस दर जाहीर करण्याची मागणी होत आहे। बैठकीस युटोपियन शुगर, चौताडे शुगर्स, विठ्ठल सहकारी साखर कारखाना गुरसाळे, श्री संत दामाजी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना युनिट 1 व 2, श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर धाराशिव, शुगर साकोला, वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाळवणी, मोहिते पाटील सहकारी कारखाना अकलूज, श्री संत कुर्मदास कारखाना पडसाळी, सासवड माळी शुगर फॅक्टरी माळीनगर, इंद्रेश्वर शुगर, लोकमंगल ॲग्रो इंडस्ट्रीज, लोकमंगल शुगर इथेनॉल, राजीव ॲग्रो पॉवर आदी कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।